जिंगरोबा जय जिंगरोबा सकू सकू गेली माझी सूर गेली अशी कशी गेली माझी सूर काय करू मी गेली माझी सूर माझी सूर नाही ग मुलगी होतीस ग तू माझी का इतका हट्टीपणा केला किती प्रकारे समजवण्याचा मी प्रयत्न केला तुला अगं गुरु जिंगरोबाला शरण जायचं ना ग काय इतका हट्टीपणा केलास तू सकू तुझं आयुष्य असंच कोरं करकरीत निघून गेलं ग सकू तुझ्याशिवाय माझ्या दिगूचा संसार मी बघू शकत नाही ग सकू सकू दिगू दिगू काय होतंय तुला डोळे उघड दिगू बाळा बाळा माझ्याकडे बघ दिगू बाळा बाळा उठ उठ दिगू जय जिंगरोबा जय जिंगरोबा बाबाजी हो बाबाजी दिगू हे दिगू बाबाजींनी दिलेला काढा गंगा मावशीसाठी चांगला नाही गंगा मावशीला मारू नका किती त्रास होतोय तिला चिंगरूबालाच बळी द्यायचंय ना मग माझा घ्या गंगा मावशीला सोडा गंगा मावशीला सोडा थांबा मी सकुताईसनी बाहेर काढतो जाऊ दे म्हणा जाऊ द्या ए शंकर्या काय अक्कल बिक्कल आहे का नाही तुला अरे जीव वर आलाय का तुला हा यो समोर जो दिसतोय ना जिंगरोबाचा डोंगर आहे ना तिथून जिंगरोबा बघतोय सखून जिंगरोबाचं ऐकलं नाही म्हणून जिंगरोबानं तिचा घास घेतला तुला बी जायचंय का तिच्याच मार्गानं ए बघताय ना समजे जिंगरोबाचा कोप झाला स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं ना समजेंनी तेव्हा सांगून ठेवतोय कुणी बी या पाण्यात उतरायचं नाही आणि जो उतरल तो जित्ता माघारी येणार नाही लक्षात घ्या आमच्या जीवाचं काय व्हायचं ते होऊ द्या आमची सकुताई तळाशी जात एवढंच आम्हाला कळतंय सकुताईसाठी जाणार सोडा ठीक आहे शंकर्या तुला जायचंय ना मग जा पण जाताना गंगीच्या कपाळावरच कुक्कू पुसून जा शंकर्या जागल्या अरे खुळा झालास का तू हा बाबाजींचा शब्द मोडला तर जिंगरोबा कोपल अरे बाबाजी आपले देव आहेत हा अरे वस्तीत राहायचं असेल तर बाबांचा शब्द मानावाच लागल अरे साकूच्या नवऱ्याला जिथं जाऊ दिलं नाही तिथं तुझी काय मिजास तेव्हा सांगतोय आधी जिंगरोबाला शांत होऊ दे
त्यासाठी जिंगरोबाची प्रार्थना करा, जिंगरोबाचा गजर करा, जिंगरोबाचा जयघोष करा. बोला जय जिंगरोबा. वैद्य बुवा, अहो काहीतरी करावं. एकुलता एक मुलगा आहे माझा, माझा आधार आहे तो, वंशाचा दिवा आहे. त्याला काही होतं का म्हणे? जीवघेण्या अपघातात ना आताच वाचलाय होतो, तुम्हाला तर ठाऊकच आहे. हे पहा, दिगू शेटना मानसिक धक्का बसलाय. मनावर प्रचंड ताण आल्यामुळे ते बेशुद्ध झाले. मी चाटण देतो, काळजी करू नका. हो दिगू, दिगू चल ये, चल चल ये. अहो अहो काय करताय? ऐका माझं, काय करताय? योग्य तेच करतोय. खूळ नाही लागलेलं मला. अहो काय कांगावा कसला करतेस? आणि अस्वाचं एक टिपूस नाही आणि रडण्याचा आव आणतेस. वच्छे महामायाच्या हक्काचा आसूड ओढणारा जागा झालाय. वा वा वा. आपली सून पाण्यात पडून मेली हे तोड वर करून सांगायला आलीस. किती भयंकर आहेस, किती भयंकर आहेस, किती भयंकर आहेस. मुळात सखू तळ्यावर गेली होतीस कशाला? आणि तू तिथे का पोचलीस? म्हणजे याचा अर्थ तळ्यावर काहीतरी घडणार आहे हे तुला ठाऊक होतं, हो ना? बोल. अहो काय बोलताय तुम्ही? अहो माझ्या काळजाचा तुकडा आत बेशुद्ध पडलाय. माझं मन आता थाऱ्यावर नाही. हो कृपा करा, माझ्यावर आता कुठलेही आरोप करू नका. माझ्या दिगूला आधी बरं होते, मग मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईन. तळ्यावर गेलीस तर गेलीस, जाताना माझ्या खोलीला बाहेरून कुलूप लावून गेलीस ना? अहो हे काय बोलताय तुम्ही? हे असं खोटं कुणी भरवलं तुमच्या मनात? कोणी कशाला भरायला हवं? मी खोलीच्या बाहेर येऊ नये हे तुझ्याशिवाय कोणाला वाटणार? अहो मला खरंच काही माहित नाही हो. आणि मी का तुमच्या खोलीला कुलूप लावी? सांगा ना. काय हो भाऊजी? मी नाही म्हणजे तुम्ही अहो मला खरंच काही माहित नाही हो. आणि तिकडे तळ्यावर मी सखूला खूप समजावण्याचा प्रयत्न केला हो. सखू पण सखू किती हट्टी आहे ठाऊक आहे ना तुम्हाला? ते कधी कुणाचं ऐकते का? ती स्वतःच तळ्यात उतरली. हो दिगूला विचारा, गावातले लोक होते तिथे, त्यांना विचारा. मी सखूला कशी बुडू देईन हो? मग तिला एकटीला सोडून का आलीस? अगं ती बेवारच आहे का? आपली सून आहे ना, तिला मदत करायला नको का? अहो मी प्रयत्न केले नाहीत का? पण दिगू अचानक तिथे सखूला वाचवायला आला, धडपडला आणि बेशुद्ध पडला. आता बेशुद्ध पडलेल्या मुलाकडे बघू की बुडणाऱ्या माझ्या सुनेकडे बघू? काय करू मी, काय करू सांगा ना.
आणि सखूला वाचवायला मला पोहायला तर येतं का हो? दिगू असा असा समोर बेशुद्ध पडला, मी त्याला उचलून घरी घेऊन आले. काय चुकलं हो माझं, काय चुकलं? तू अत्यंत नीच आहेस, तू अत्यंत नीच आहेस, तू अत्यंत नीच आहेस, अत्यंत नीच आहेस. बहाणे सांगताना गोष्टी अशा मांडतेस की तुझं खरं वाटावं. अगं, मरणाऱ्या माणसाला आधी वाचवायचं असतं ना. आणि सखू तर लहान पोर ग, पण तिच्याबद्दल तुझ्या मनामध्ये इतका राग, इतकी घृणा ठासून ठासून भरली ना की तू असाच वागणार. हो नाही नाही मीच बघतो, मीच बघतो. ऐका ना, अहो. ये विनो. अरे सोडा. अरे अहो, ऐका तरी. ते जात आहेत. आता हे जाऊन काय होणार आहे? सखू पुन्हा जिवंत होणार आहे. संपली सखू, संपली सखू. हा विषय कायमचा संपला. गंगे, अगं मी त्या बाबाजीच्या घाऱ्या डोळ्यासने कसं काय वाचकलं. तर कुठाईच वाचवायला जाता जाता मी थांबलो. असं वाटत होतं काही एखाद्या ईश्वरीनं अंगावर धावून येते. तो बाबाजी साप नहीं, राक्षस है, राक्षस. अवश्य कुठेही सारखे लहानगे जीवाच्या मागे लागला होता. काय केलं होतं त्या लहानगे जीवाने त्यांचं? असू दे, राक्षस असू दे याचा साप, पर तुमचा इट्रोया काय झोपला होता का? बाजा एवढ्या डिंग्या मारत असता त्यानं तुमच्या सखूला का नाही वाचवलं? अरे त्या राक्षसाची पूजा करताना आमच्या इटुळ्याला बोलला होता वया. पर एक ना एक दिवस तुम्हाला ती कळल का तो बाबाजी दुष्ट लबाडन ढोंगे व्हायचे. अहो सोडा त्याच ते. अरे बाबाजी आमचा देव आहे, आमच्या बाबाजींना बोल लावतोस. सोडा. तुला जीव तर सोडत नाही मी. अरे वा, आमच्या इटुळ्याला काय काय बोलतो? आणि त्या राक्षसाला बोलण्यापासून अडवतोय. माझ्या नवऱ्याच्या अंगाला हात लावायचा नाही. मुंडका धडा वेगळा करीन. बाबाजी काय लायकीच आहे हे तुम्हाला कळलं ना तवा शुद्धीवर या. मागावा. छे छे, आज पातूर गावात असं कळवच घडलं नाही. जलसमाधी, अरे देवा, लय भयानक आहे. त्याला कारण ना ती स्वतः सकू आहे. बघावं तेव्हा त्या बाबाजीच्या विरोधातच असते. होय, पाटील, सगळं डोळ्यासमोर घडू दिलत ना पाटील? नाही पण लहानग्या मुलीला वाचवायला कोणी सुद्धा गेलं नाही. एवढ्या जाणीवा मेल्या आहेत. अहो असं नाही पण गावातली सगळी मोठी माणसं
त्या बाबाजीच्या कह्यात कशी आली? बर आलीत तर या, पण डोळ्यावर खोळ का घातलीये? पंत, मला जरा समजून तरी घ्या. कसं समजून घेऊ? माझी सून तळ्यात पाण्याखाली आली आणि एक सुद्धा माणूस तिला वाचवायला जाऊ नये. एकालाही पोहता येत नाही. तुमच्याही घरात लहान मुलगी असेल ना, तशीच सखू असं नाही वाटलं? तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती पाटील. अहो पंत, ते भारलेलं मंतरलेलं जिंगरोबाचं तळ आहे. जो कोणी त्या तळ्यात पाय ठेवेल तो जित्त परत येणार नाही. ज्याला त्याला आपला जीव प्यारा आहेच नव. पंत, माझ्या मनात तुमच्याबद्दल लई आदर आहे बघा, पण बाबाजीचा सक्त आदेश होता त्या तळ्यात कोणी बी पाय ठेवायचा नाही म्हणून. आता जीव धोक्यात असताना असं कोणी करेल होय? हा, मी नाही गप्प बसणार. हो, असं नका करू. माझ्या जीवाभावाचा माणूस गेलाय. काहीही न करता मी मेलो ना, विठुरायाला काय उत्तर देऊ? नका येऊ, कुणीही नका येऊ. मी बघतो. मी उतरेन पाण्यात. माझी सून जिवंत आहे का नाही ते बघायला हवं ना. आणि माझ्या विठुरायाची इच्छा असेल ना, तर ती अजूनही जिवंत असेल. आणि नसेल तर तिचे अंत्यसंस्कार करायला हवेत ना. सवाष्ण गेली हो. प्रथेनुसार पोटी भरून मंत्राग्नी द्यावा लागेल. तो तिचा हक्क आहे आणि तो तिला मिळायला हवा. सून नाही, लेक आहे माझी. मी उतरीन पाण्यात. नाही पंत, हो, मी नाही घाबरत कोणाला. म्या येतो पण पंत, म्या पण येतो. म्या येतो पंत. चला 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 चला. अरे सुंद्या, जलसमाधी सोहळा लय म्हणजे लय भारी झाला. वय ती सकू तर बुडालीच, पण तिच्या बरोबर तिचा इटुराया बी पाण्यात बुडाला. संपलं, समजा संपलं. आपण जिंकलो. अरे जिंकलो ना आपण. कटकट संपली, कायमची संपली कटकट. जय नागोजी बाबा. बाबाजी, ते समदे सेवक थकलेत ना, ते म्हणतायत मेजवानी दिली. समद्यांना आज मेजवानी दिली. अरे आपला शत्रू नुसता हारला नाहीये, तर संपलाय, कायमचा संपला. अरे जल्लोषात साजरा करा. बाबाजी बाबाजी बाबाजी. बाबाजी अहो तो थेडा तळ्याकाठी निघाला आहे. दिगूचा बाप श्रीधर पंत. काय सांगतोस काय बाहेर्या? अरे शुभवार्ता आणलीस तू, शुभवार्ता. अरे सापडला तावडीत तो थेरडा. आज एक नाही, दोन बळी. अरे घाबरू नका, मेजवानी होणारच. पण त्या अगोदर त्या थेरड्याचा बळी देऊ. चला.
कुठे? हाच तो जिंगरोबाचा डोंगर आणि हे जिंगरोबाचं तळ आहे. का रे थेरड्या एवढ्या दुरून दुरून बघतोयस? तुझ्या सुनेला बघायला आला ना तू? वय याच तळ्यात बुडाली ती. जा तुम्ही जा, पाण्याच्या तळाशी जाऊन शोध तिला. विठ्ठल 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 अरे खूळ भरलं का थेरड्या तुला? पाण्याशी काय बोलतोय? हा विठ्ठल 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 तू बघतोयस ना समोर? विठ्ठल यो आमच्या जिंगरोबाचा डोंगर हाय. विठ्ठल विठ्ठल बोला जा जिंगरोबा. विठ्ठल 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 लय शुरावाने आला रे इथं तू. मी धावतो तुला, तुझी सून कुठं आहे ते. विठ्ठल 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 चल चल धावतोस तुला. विठ्ठल चल धावतो. चल विठ्ठल चल. विठ्ठल 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 चल हट. ये इकडं. विठ्ठल ये तुला. विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आता हे काय आखरीत इजा का कडाडत्या तशा? अरे जिंगरोबा, तुझ्या मनात हाय तरी काय? ती 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 सखू तुला त्रास तर देत नाहीये ना? मेली ना ती, गपगार मेली ना. अरे मग हे काय आता?